धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. जाऊया बाच्या दिशेने आणि या दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला पालघर आणि दुसऱ्या बाजूला रत्नागिरी. टॉस जिंकला या ठिकाणी रत्नागिरी संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते पालघर या संघाला. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू 12th मॅन प्लीज आमच्याशी संपर्क करा. लक्षात असू द्या मित्रांनो, मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, अर्थातच या ठिकाणी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन या सर्व गोष्टी काढण्यासाठी खेळाडूंची नावं आवश्यक आहेत. तर त्यासाठी आपण 12th मॅन लगेच आमच्या कमेंट बॉक्सशी संपर्क करा. पहिलं षटक ड्राईव्ह करत असताना यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल धाव येते आणि या सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेट. यावेळेस फलंदाज होईल बाद. क्लीन बोल्ड. धक्का क्रमांक पहिला लागलाय तो टीम पालघर संघाला. फलंदाज बाद. गिरी ग्लॅडिटर्स या संघाच्या वतीनं आपण पाहतोय समोर खेळलेत. एक सिंगल येते लॉंग ऑनच्या दिशेने आणि या संघाची धावत संख्या ही धावफलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त केवळ 3 धावा आहेत. 5 चेंडूंचा खेळ आपण पाहिला आणि या शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि या क्रीडा नगरीमध्ये बँकर्स प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद आपण या ठिकाणी घेत आहोत. खऱ्या अर्थाने मयूर दादा वेसेकर आणि प्रतीक दादा वेसेकर यांच्या मालकीचे क्रीडांगण आहे आणि हे वैभवशाली क्रीडांगण आहे. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं संपन्न होतं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या केवळ 4 एका विकेटच्या मोबदल्यात.
गोलंदाज साकेत, षटक क्रमांक 2. आखूड टप्प्याचा बॉल आणि या दरम्यान शॉर्ट ऑफ प्लेइंग चेंडू अगदी आपण पाहतोय व्यवस्थित संपर्क जुळून आला नाहीये. चांगला फटका खेळायचा होता परंतु या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला तर पहिला चेंडू डॉट आलाय. साकेत यावेळेस कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला वॉट शॉट, जबरदस्त ताकदीचा वापर. बॉल चालला एक टप्पा घेत सीमा रेषा पार 4. संघाच्या नाबावरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतो. बॅटची आतली कडा लागते. डॉट बॉलची सांगता होती आणि पहिलं षटक आपण पाहिलं तर अप्रतिम होतं. त्यानंतर दुसरं षटक साकेत ऑन साइडला वो व्हाट शॉट, जबरदस्त फटका आपण पाहतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सी यू लेटर, पुन्हा भेटू. बॉल सीमा पार षटकार. आपण पाहिलं त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आता आक्रमक पवित्रा त्या ठिकाणी घेतलेला आहे फलंदाज भरत आपण पाहतोय. वैयक्तिक 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलं. इंडिव्हिज्युअल धावांचा जर आपण विचार केला तर 12 या धावसंख्येमध्ये तो नाबाद खेळतोय. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक बनता येईल. लॉंग गॉन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल सीमा रेषा पार. बिग हिट, बाईट हिट षटका. दोन षटकांमध्ये 20 धावा धावफलकामध्ये. पहिलं षटक 4 धावांचं राहिलं. यानंतर 20 धावा या धावफलकावरती आपण पाहतो. म्हणजे एकंदरीत 16 धावा या षटकामध्ये खर्च करण्यात आलेले आहेत. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये येतात आदित्य. बॉलिंग ट्रॅकवरती रत्नागिरी ग्लॅडिएटर्सच्या वतीनं ग्लॅडिएटर्स रत्नागिरी हा संघ आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला पालघर नाईट्स. पालघर नाईट रायडर्स असे संघ 2 नाईट्स आहेत. ओके. आणि ऑन साइडला फटका दर्जेदार आहे खऱ्या अर्थाने. मी तर म्हणेन भरत इथे थांबायला तयार नाही आहे. अगदी अवघ्या 9
भरत नावाचं वादळ घोंगावतंय. 27 धावा या धावफलकावरती आहेत एका विकेटच्या मोबदल्यात. ओव्हर द विकेट. यावेळेस काबासला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. काय फटकेबाजी आहे. प्रत्येक खेळाडूला अक्षरशः नाचवण्याचा प्रयत्न करतायत मिस्टर भरत. बॉल सीमा पार. आणखीन 4. षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. आदित्य हा गोलंदाज आहे आणि नो बॉल पार सिग्नल या ठिकाणी आपण पाहतो आणि नो बॉल मात्र एक्स्ट्रा अतिरिक्त धाव जोडली जाईल धाव फलकावरती. यावेळेस पुढे सरसावलेत. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आलेला हा जबरदस्त A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि वाईड नंतर डॉट बॉल आला. विघ्नेश मला सांगतात आणि 39 धाबा 13.00च्या सरासरीने 39 धाबा बनवण्यात आलेले आहेत. 6 षटकांची मॅच आहे आणि ऑलरेडी आपण पाहिलं तर अर्धा टप्पा गाठलेला आहे. मी तर म्हणेन षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. पहिला बॉल वाईड अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने सुरुवात झाली आहे. समोर खेळले एकही धाव नाही आहे. 41 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज बदिकानंदन षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतो. त्यांचा वापर करण्यात आलेला आणि अत्यंत सुंदर गोलंदाजी ते सुद्धा करतात. त्यांना माहिती आहे ऑलरेडी 3 षटकामध्ये 13ची सरासरी आहे. म्हणजे ती सरासरी कुठेतरी कमी करायची आहे. हा त्यांचा प्रयत्न आहे.
यावेळेस पुढे येऊन खेळलेत मिस्टामिंग स्टोके, स्वतः मनिका नंदन पुढे सरसावलेत. कॉटन बोल फलंदाज ठिकाणी होईल बांध. मोठी विकेट, मोठा मासा गळाला. ज्या खेळाडूने मात्र तब्बल 34 धाबांचं इंडिव्हिज्युअल जी धावसंख्या बनवली आहे, भरतसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. सर्व खेळाडूंना विनंती करेन, 34 धाबा ताबडतोब फलंदाजी का असते अवघ्या 16 चेंडूमध्ये त्याने बनवलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग करतायत आणि आता या ठिकाणी या धावा सुद्धा उपयुक्त ठरतील येणाऱ्या सेकंड सत्रामध्ये. कवचच्या दिशेने हा फटका टोळवला आणि तोपर्यंत 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत. ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला वड शॉट, परंतु बेस्ट टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येत आहे डाऊन द बॉल काव कॉर्नरला. रत्नागिरी ग्लॅडिएटर्स आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. जसा मात्र फलंदाज या अगोदर भरत बाद झाला, त्यानंतर मात्र लगेच चिराग सुद्धा माघारी परततोय. म्हणजे कुठेतरी आता प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते रत्नागिरी ग्लॅडिएटर्स. वॉट अ कमबॅक, जबरदस्त कमबॅक. फलंदाज बाद. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा धावफलकावरती आहेत आणि आता आपण पाहतो या ठिकाणी या खेळाचं पहिलं सत्र आहे. शेवटचे अंतिम 2 षटक बॅलन्स आहेत. गोलंदाज सज्जा, ज्याने पहिले षटक हाताळलं तो गोलंदाज लक्ष्मण बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला चेंडू डॉट आला. वेग प्रचंड आहे, वेगाबरोबर त्याच्याकडे अचूक टप्पा सुद्धा. चांगली गोलंदाजी ते करतात. वाकडण्या जोगी षटक हाताळण्याचा प्रयत्न ते करतायत आणि आता हळूहळू आपण दुपारच्या सत्रामध्ये पोहोचलेलो आहे. जवळ 12:50 होत आहेत. एक्स्ट्रा कव्हरला अरे या ठिकाणी जर विचार केला तर हा झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला नाही आहे. मी तर म्हणेन असं कदाचित वाटलं होतं विघ्नेश की हा झेल सहजतेने टिपला जाईल, परंतु थोडासा बॅलन्स त्यांनी गमावला आणि या ठिकाणी हा सोपा झेल अवघड करण्यात आलेला आहे. पुढे सरसावलेत. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका आहे. वाईड लॉक गॉफला क्लिअर करणारा मॅक्सिमम फ्लायटेड षटका.
पुढे एकदा कमरच्या दिशेने फटका. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड बॉलिंग ऑल्सो. आमचे बर्थडे बॉय त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळेल ना. आमचे प्रीतम म्हस्कर, प्रीतम प्यारे, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. ऑन साइडला फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक, बॉल चाललाय सीमा पार आणि धावा मिळतील 4 4 4. काल झालेली मॅच नवी मुंबई फ्लेमिंगोज आणि पालघर नाईट्स यांच्यामध्ये भरतला आपण मॅन ऑफ द मॅच देतो. काल रात्री जो सामना झाला त्यामधील जे मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी भरत यांना. सिक्स्टी 61 धावा फलकावरती आहेत. ऑन साइडला आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल होतं, डीप मध्ये चाललाय, शतक्ष वेगाने येतात तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि सेकंडचा कॉल. 2 धावा कंप्लीट होतात. यावेळेस लॉंग ऑनला वड शॉट, जबरदस्त फटका आपण पाहतोय. बॉल चालला सीमा पार, ठोकलाय. यावेळेस टीम पालघर नाईट्सने यावेळेस आपण पाहतोय हा डॉट चेंडू येतो आणि चांगली गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी या ठिकाणी अद्यापर्यंत आपण पाहिली तर रत्नागिरी ग्लॅडिएटर्स या संघाच्या वतीने होती. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल यावेळेस ऑन साइडला ट्रॅव्हल झाला. शतकशा वेगाने येतात आदित्य, चेंडूला उचलतील फेकतील. या दरम्यान 2 धावांचा कॉल, परंतु रिक्स होऊ शकते आणि हो तेच घडलंय मैदानावरती. फलंदाज झाला बाद रनआउटच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का लागेल टीम पालघर नाईट्स या संघाला. बासमन आउट.
तब्बल या इनिंगमध्ये 6 षटकार पाहायला मिळाले असं विघ्नेश प्रभू मला चांगली माहिती देतात. एक ऑफिशियल अपडेटर आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ज्या वाहिनीच्या माध्यमातून ते सातत्याने काम करतात, महाराष्ट्रभर दौरा करत असतात. हे आमचे बड्डे बॉय प्रीतम यांना तुम्ही पाहतायत. आज थोडंसं व्यस्त आहेत, बिझी शेड्यूल आहे. आज भरपूर चर्चा, आज स्टेटस पाहण्यामध्ये काही वेळ त्यांचा जाईल, कारण आज त्यांचा दिवस आहे, आयुष्यातील सर्वात खास दिवस म्हणजे प्रीतम मस्कर यांचा वाढदिवस. पुढे एकदा तुम्हाला शुभेच्छा. 72 धावांचं आव्हान आहे. कॉमेंट बॉक्समध्ये आपण परिवर्तन करूया. या ऐकूया शापूर बदलापूरचा एक जबरदस्त आवाज. त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. ते आमचे मार्गदर्शक आदरणीय सोमनाथजी खाडे सर यांना धन्यवाद. ऐकतोय निश्चितच आपल्या सर्वांचं मनोरंजन करत असताना एक जबरदस्त मराठीतलं सर्वोत्तम समालोचन आपण ऐकताय. जाऊया मैदानावरती. निश्चितच 72 धावांचा मोठा पाठलाग या ठिकाणी सुरू होतोय. मालेगाव संघाचे कॅप्टन आणि संभाजीनगर संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. मालेगाव विपक्ष संभाजीनगर अशी मॅच असेल. दोनही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. बहात्तर धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानावरती रत्नागिरी संघाची जोडी नंबर 1 आदित्य आणि त्याच्या साथीनं फलंदाज अतुल. पहिला चेंडू आणि सिंगल धावालीय धावफलकाला सुरुवात होतीये. श्रीगणेशा करत असताना एक सिंगल धाव बॅट्समन
आदित्यच्या बॅटमधून आपण पाहताय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, दोनही फलंदाज मैदानावरती सज्ज झालेत. एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने इथं सुरुवात झाली धावफलकाला. रत्नागिरी विपक्ष पालघर सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू पहा, जबरदस्त चेंडू, वेगवान टोक क्रशिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. चुकीच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पायावरती आदळतोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही आणि निर्धाव स्वरूपात या ठिकाणी हा चेंडू समाप्त झाला. गोलंदाज समर, यावेळेस पहा कट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज अँड देन टेकन, पहिला गडी माघारी परतेल, फलंदाज बाद होतोय. अतुलचा खेळ. अतुल 0 धावांवरती तंबूच्या आश्रयाला जाऊन परतलाय. इथून मात्र अडचणीत वाढ झाली आहे. सलामीची जोडी, पहिला ब्रेक थ्रू मिळतोय तो गोलंदाजी करत असताना गोलंदाज समर. उजव्या हाताचा तेच तरार वेगवान गोलंदाज यावेळेस ऑन साइडला खेळतायत. एक सिंगल धाव कंप्लीट करतील. निश्चितच संयमी खेळावं लागेल, धावा सुद्धा बनवायच्या आहेत, मध्येच तुम्हाला विकेट ठेवून पार्टनरशिप करावी लागेल. 72 धावांचा मोठा पल्ला पार पाडायचा आहे. जवळजवळ 12.00 ची सरासरी राखायची आहे. कशा पद्धतीने टार्गेट पार केलं जाईल, आदित्यवरती फार मोठी जबाबदारी. साथ देण्यासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजित आलाय. आदित्यच्या बॅटमधनं यावेळेस पहा, विकेट किपरला बीट करून चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. दैव बलवत्तर, नशिबाची साथ मिळाली आहे, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. फलकाला जोडल्या जातील, स्कोर कार्ड पुढे सरकेल. निश्चितच धावा कशाही पद्धतीने येऊ देत, येणं गरजेचं आहे. आदित्य यावेळेस पहा सन्मान देतोय, चांगला चेंडू यॉर्कर हलक्या हातानं प्लेस केलं समोरच्या दिशेला. त्या ठिकाणी मिड ऑफ वरती चेंडूला कलेक्ट करतायत. एक सिंगल धावील, धावफलकाला ऍड करतायत. 4 धावांच्या नंतर ही सेन्सिबल क्रिकेटची खेळी आपल्याला पाहायला मिळते. आदित्य आणि त्याला साथ देत असताना बॅट्समन सुजित या ठिकाणी मैदानावरती खेळतायत. एकमेकांच्या साथीनं एक षटक संपलंय, धावफलकावरती जोडल्यात त्या एक गडी बाद, 7 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे त्या 7 धावा. 72 धावांचं मोठं लक्ष इथून पार करायचंय. लेफ्ट हँडेड हार्ड हिटर फलंदाज आदित्य मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आलाय. जबाबदारी फार मोठी आहे. विकेट ठेवून खेळताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. राईट आर्म मारा या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, त्यानंतर चेंडू कलेक्ट केला जातोय. 30 यार्ड मध्ये स्टॉप दिलाय. एक सिंगल येते. शांत खेळतोय. आदित्यला माहिती आहे सिंगल डबल येत राहतील. निश्चितच चेंडूवरती नजर बसत राहते. सेट झाल्यानंतर मात्र आक्रमक फटके खेळू शकतो. स्वतःवरती विश्वास आहे आणि निश्चितच हा विश्वास मैदानावरती दाखवत असताना सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करतोय. निश्चितच दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. स्कोर कार्ड थोडंसं आपल्याला माघारी पाहायला मिळेल, बॅकफुटला पाहायला मिळेल.
मात्र विकेट ठेवून खेळत राहतील तर धावा होत राहतील. यावेळेस फटका चांगला होता, टायमिंग चांगलं होतं, मात्र फिल्डर बरोबर जागेवरती तैनात आहे. दुसऱ्या षटकात आपण आहोत. स्ट्राइक रोटेट. यावेळेस सुजितच्या माध्यमातून एक सिंगल आली. आदित्य आहे लेफ्ट हँडेड बॅट्समन. मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि गरज भागवली आहे. शॉर्ट पिच चेंडू, पुलचा तडाखेबंद फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. दादा, या 6 धावांची मदत धावफलकाला करतोय आदित्य. स्वतःवरती विश्वास ठेवून खेळतोय, स्वतःवरती भरोसा ठेवून खेळतोय. निश्चितच संपूर्ण संघाचा भरोसा आदित्यवरती, आणि अद्यापपर्यंत जर आपण पाहिलं तर विश्वास दाखवत, विश्वास सार्थ ठरवत असताना बॅटिंग करतोय. अशाच पद्धतीचे फटके येणं गरजेचं आहे. प्रवीणवरती हल्ला चढवलाय. चौकार षटकार पाहायला मिळत आहेत. आदित्य मैदानावरती जबाबदारीपूर्वक खेळ करत असताना सुरुवात जर आपण पाहिली असेल तर पहिला धक्का अगदी सुरुवातीला देण्यात यश मिळालं पालघरच्या गोलंदाजांना, मात्र त्यानंतर आदित्यनं संपूर्ण सूत्र हातात घेतलेत. सुजित त्याला साथ देतोय. एकमेकांच्या साथीनं किल्ला लढवायला सुरुवात करतायत. धावफलक पुढे सरकवले ते 13 वरती, 15 वरती. यावेळेस मोठा झटका, बिग ब्लो, मोठी विकेट कॅरी केली जाईल. मैदानाच्या आत वाघाची शिकार, फलंदाज आदित्यचा खेळ खलास. ठिकाणी संपला. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह होता, मात्र बरोबर जागेवरती फिल्डर अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपत असताना मोठी विकेट मैदानावरती कॅरी करतायत. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावली आहे. आता जबाबदारी सुजितच्या खांद्यावरती फार मोठी असेल. त्याला साथ देण्यासाठी फलंदाज पांडियन मैदानाच्या आतमध्ये. हार्ड हिटर फलंदाज. इनिंगचा पहिला चेंडू फेस करतोय पांडियन. सिंगल येते. प्रवीणचं कौतुक केलं जाईल. षटकार जरूर आला होता, त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं असेल तर आदित्यला थांबवून ठेवण्यात त्याला यश मिळालं. आदित्यची मोठी विकेट त्या ठिकाणी कॅरी केली. समोरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मात्र कव्हरला बीट करू शकला नाही आणि निराश मनानं आदित्य तंबूच्या आश्रयाला. संपूर्ण चाहत्यांच्या आशा सुद्धा धुळीस मिळाल्या. यावेळेस बॉडी लाईन फुल टच चेंडू ऑन साइडला खेळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेवरनं येतोय. एकेरी धावेचं योगदान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सुजित आणि पांडियन 2 षटकं संपतायत. धावफलक जर आपण पाहिलं तर 17 वरती जाऊन पोहोचलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या 17 धावा धावफलकावरती आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत. त्या 72 धावा. फार मोठी जबाबदारी, डोंगर पार करायचा आहे.
72 धावांचा डोंगर कशा पद्धतीने पार केला जाईल. तिसऱ्या षटकाला सुरुवात. भरत आलाय. भरतचा पहिला चेंडू हलक्या हाताने प्लेस केलं. त्या ठिकाणी सुजित एक सिंगल कंप्लीट करतोय. एका धाब्याचं योगदान मैदानावरती देत असताना संघाला पुढे घेऊन जातोय 18 या धावसंख्येवरती. मिडल स्टेज मध्ये आपण जातोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 72 धावांचं मोठं लक्ष्य आहे. लक्ष्य कशा पद्धतीने पार केलं जाईल यासाठी प्रयत्न करतायत. पांडियन जागेवरनं मारतोय. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर. या चेंडूवरती मात्र प्रहार केलाय. सरळ चेंडू लॉंग ऑफच्या वरनं सीमारेषेच्या पल्ल्याआड. इट्स अ बिग हिट. षटकार. पांडियनच्या या षटकारानं मात्र इथून आशा पल्लवित केल्या. रत्नागिरी संघासाठी निश्चितच हार्दिक पांड्याची आठवण करून देणारा हा फटका आपण पाहताय. मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना फोरआर्मची पॉवर या ठिकाणी दाखवली. जागेवरनं खडे खडे लॉंग ऑफच्या वरनं क्लिअर करत असताना षटकार येतोय. 6 धावांची मदत धावफलकाला. धावफलक फ्लाय झाले. 24 24 धावा धावफलकावर. पांडियन यावेळेस कमबॅक केले गोलंदाजानं. चांगला चेंडू. गती परिवर्तन स्लोवर. जागेवरनं पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क होऊ दिला नाही. विकेटकीपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. निर्धाव स्वरूपात हा चेंडू समाप्त होतोय. भरतचा हा चेंडू यावेळेस पहा ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळलाय. टायमिंग प्रॉपर आहे. फिल्डर त्या ठिकाणी खराब फिल्डिंग. खराब फिल्डिंग. या चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. स्कोअर कार्डला मात्र वेगानं पुढे घेऊन जात असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा गती परिवर्तन. आता मात्र चांगला चेंडू. भरत परत येत असताना कमबॅक करतोय. डॉट फेकला. एक षटकार आपण पाहिला, एक चौकार आपण पाहिलाय, त्याचबरोबर डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळाले. संमिश्र स्वरूपाचा हा गोलंदाजीचा नजरा. आता मात्र आउट स्विंगिंग डिलिव्हरी बॅटची एज. स्मशान शांतता रत्नागिरीच्या गोट्यात आपल्याला पाहायला मिळेल. पांडियन बॅक टू द पॅव्हेलियन. वरती 28 28 28 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती आहेत. 72 धावांचं मोठं लक्ष इथून पार करायचंय. या षटकामध्ये आपण पाहाल तर धावा सुद्धा येताना पाहायला मिळाल्या. विकेट सुद्धा कॅरी करतोय पांडियन. जो आक्रमक फलंदाजी करत होता त्या पांडियनला माघारी पाठवलं. अठरा चेंडू आणि 44 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. पहिला चेंडू यावेळेस पहा निश्चितच लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉलचा कॉल येतोय. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 29 वरती जाऊन पोहोचलं. 29. 18 बॉल 43 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 18 चेंडू 43 धावा बनवायच्या आहेत. आदित्यचा हा चेंडू यावेळेस पहा ऑन साइडला खेळलेला फटका चांगला पाहायला मिळतोय. लाजवाब स्ट्रोक. खाली क्षेत्र निवडत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडूला पाठवलं. चौकार.
40 धावांची गरज. चेंडू 17 शिल्लक. यावेळेस पहा फटका समोरच्या दिशेला अलॉंग द कार्पेट सीमारेषेवरती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं. एक सिंगल धावेल. एका धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतं पुन्हा एकदा. 34 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा धाव फलकावरती आहेत. आदित्य लेफ्ट मोर द विकेट. फुलटच चेंडू समोरच्या दिशेला पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडतोय. एक सिंगल कंप्लीट करतोय. एका धावेनं नक्कीच पुढे जावं लागेल. एका धावेनं एका पावलानं निश्चितच विजयाच्या दिशेनं आगेकूच करावी लागेल. आदित्यचा पुढचा चेंडू. यावेळेस फटका चांगला प्रॉपर फटका आहे. जबरदस्त टायमिंग. अगदी सुंदर नेत्रदीपक प्रहार. षटकार. चौदा चेंडू आणि 31 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. चांगल्या पद्धतीचे बॅटिंग मैदानावरती पेश करत असताना यावेळेस पहा पुन्हा एकदा पायावरती चेंडू फ्लिक करतोय. चेंडूला अडवत असताना त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलक पुढे सरकेल ते 42 धावा धावफलकावर. आदित्य गोलंदाजी करत असताना बॅट्समन सुजित आणि मणिकंदन ही जोडी मैदानावरती खेळतीये. स्ट्राईक वरती मणिकंदन. यावेळेस पहा फिरकी घेत चेंडू बाहेर निघतोय. ऑफ कटर टप्पा खाल्ल्यानंतर बाहेर निघाला. सरळ विकेट किपरच्या हातात निर्धाव. चांगल्या पद्धतीनं हा चेंडू समाप्त झाला. 4 षटकं संपली आहेत. धावफलकावरती आहेत 42 धावा. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 30 धावा आणि गोलंदाजीसाठी भरत आलाय परत. 12 चेंडू 30 धावा बनवायच्या आहेत. सुजित आणि मणिकंदन ही जोडी. सुजितचं कौतुक केलं जाईल. मिडल ऑर्डर मध्ये एक अप्रतिम दर्जाची बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहताय. स्ट्राईक वरती आहे यावेळेस जागेवरनं. निश्चितच जजमेंट चांगलं आहे. ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर वाईट बॉलचा कॉल प्रशांत सूर्यराव सरांचा आणि वाईट बॉलच्या मदतीनं धावफलकावरती थोडीशी गती पाहायला मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 43 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 29चं समीकरण. हा सुद्धा चेंडू पाहिला जाईल ऑफस्टम्पच्या जास्त पलीकडे. वाईट बॉल. अजून एक अवांतरची धाव. अशा पद्धतीच्या धावा जर मित्रांनो द्याल तर नक्कीच किती जरी धावा तुमच्या खात्यात असतील तरी त्या कमी पडतील. 12 चेंडू 28चं समीकरण. यावेळेस हलक्या हातानं प्लेस केलं. त्या ठिकाणी सिंगल. निश्चितच एक सिंगल आली. त्याच्या अगोदर 2 अवांतरच्या धावा. स्कोर कार्ड वरती आपण पाहाल तर 45 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 72 धावांचं लक्ष आहे आणि 45 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत जमा करतायत. बॅटिंग करत असताना टीम रत्नागिरी मेन इन ऑरेंज. फाईट देत असताना त्यांना पालघरचे धुरंदर खेळतायत समोरून. अनुभवी भरतचा हा चेंडू यावेळेस लॉप केले. मणिकंदनच्या माध्यमातून चेंडू बराच वेळ हवेत. नो मॅच लँड मध्ये ड्रॉप झाला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि यशस्वीरित्या या 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा आल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा गती. 47 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 ऑन द बोर्ड.
47 धाबा धाव फलकावरती. शेवटचे 10 चेंडू आणि 25 धाबांची अजूनही गरज. सामना कोण जिंकेल हे पाहावं लागेल. चुरशीचा सामना, काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धाबांची गरज होती. आता जर आपण पाहिलं तर शेवटचे 10 चेंडू आणि 25 धाबांची अजूनही गरज. भरत जर्सी नंबर 6 मध्ये. हा पहा सुंदर चेंडू, गती परिवर्तन, अनुभवाचा पुरेपूर वापर. टप्पा अगदी बॅटच्या समोर पाहायला मिळतोय. थोडंसं वळण घे, चेंडू आतमध्ये येतोय. विकेट किपर उरलेलं काम पूर्ण केलं. कुठल्याही प्रकारची धाव नाही, धावा घेऊ दिल्या जात नाही. मणिकंदन वरती जबाबदारी, सुजित वरती जबाबदारी. डॉट आलाय. यावेळेस बॉडी लाईन फुल टोच चेंडू होता. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट फटका. स्क्वेअर लेग बाउंड्री वरती चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. सिंगल एका धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेची मदत येईल धावफलकावरती. आपण पाहाल तर 48 धावा. शांत चाललेला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये, संत चाललेलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच इथून शांतता भंग करावा लागेल. सुजितच्या खांद्यावर जबाबदारी. मोठ्या धावांचा पाठला का यावेळेस समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. प्रॉपर गॅप सिलेक्शन, दूरवर फिल्डर येतोय. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी. फुटबॉलचं प्रात्यक्षिक मैदानावरती घडवत असताना चेंडूला स्टॉप दिला आणि 2 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या. प्रवीण चांगले फिल्डिंग त्या ठिकाणी संघासाठी. चांगले ॲथलेटिझम मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना यावेळेस सुजित फटका बरोबर एक्झिक्यूट झाला नाही. बॉडी लाईन, चेंडू बॉडीवरती आदळतोय. लेग बाईचा इशारा येईल. सिंगल एक धाव येते, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 51 वरती. 51 ऑन द बोर्ड. निश्चितच चांगलं षटक आलं. भरतनं मात्र आपल्या संघाला परत आणलंय. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 51 धावा. शेवटचे 6 चेंडू, 21 धावांची आवश्यकता. आतमध्ये शेवटचे 6 चेंडू, 21 धावांची गरज विजयासाठी. सुजित मैदानावरती धुरंधर लढतोय. मणिकंदन साथ देत असताना दोघांवरती इथून जबाबदारी. शेवटचे 6 चेंडू, 21 धावा कशा पद्धतीने बनवायच्या हा मोठा प्रश्न. समर गोलंदाजी मार्कवरती तयार. शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू, 21 धावा. 6 बॉल 21 रन्स नीड. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साइडला फटका खेचलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुजित प्रयत्न करतोय, मात्र प्रयत्नांना यश येत नाहीये. एक सिंगल येईल. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. शेवटचे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. मणिकंदनला मात्र इथून आक्रमक होण्याची गरज आहे. चौकार षटकार ठोकावे लागतील. मोठ्या फटक्यांची नितांत गरज भागवली जाईल का? चौकार षटकार ठोकले जातील का? विजय संपादित केला जाईल का? निश्चितच भगवाधारी मणिकंदन मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. प्रॉपर फटका. गॅप सिलेक्शन. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चेंडू. दणदणीत चौकार. चार चेंडू आणि अजूनही 16 धावा बनवायच्या आहेत. 4 चेंडू 16 धावा. समर गोलंदाजी मार्कवरनं राईट मोर द विकेट. मणिकंदन साठी पुन्हा एकदा. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटवरती चेंडू आला नाही.
स्वतः गोलंदाज समरनं चेंडू कलेक्ट केला, निर्धाव स्वरूपात समाप्त केला. 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यांची गरज आहे, मोठ्या आक्रमणाची गरज. चौकार षटकार यावे लागतील. 3 बॉल 16 रन्स, 3 चेंडू 16 धावा बनवल्या जातील का? स्ट्राईक एंड वरती मणिकंदन. यावेळेस आडव्या बॅटनं फटका चांगला खेचलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी अचूक टप्प्यावरती, दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला कलेक्ट करतोय. सिंगल, 1 धाव. अशा पद्धतीने जर गोलंदाजी झाली तर विजय मात्र नक्की होतोय. या ठिकाणी आपण पाहत आहे रत्नागिरी विपक्ष पालघर अशी मॅच, आणि पालघरकरांनी मात्र इथून मन जिंकण्याचं काम केलंय. शेवटचे 2 बॉल 15 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 15 धावा. विजय कुणाच्या पदरात पडेल हे आपल्याला पाहायचंय. 2 चेंडू 15 धावा कशा पद्धतीने बनतील. हा चेंडू पहा, अशा पद्धतीने धावा बनवू शकतात मित्रांनो. 2 व्हॅलिड चेंडू टाकले तर मात्र विजय तुमचा नक्की आहे. पालघर मात्र अशा पद्धतीच्या अवांतर धावा जर आल्या तर मात्र चमत्कार व्हायला वेळ लागत नसतो. क्रिकेटचं हे मैदान आहे. एका चेंडूवरती 9 धावा होताना सुद्धा आम्ही पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस समोर खेळलेला फटका, चांगला फटका समोरच्या दिशेला, अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 4 धावा. एक चेंडू शिल्लक आणि 10 धावांची आवश्यकता. औपचारिकता शिल्लक कदाचित या मॅच मध्ये. व्हॅली डिलिव्हरी आली तर नक्कीच आपण पाहू शकाल. शेवटचा चेंडू आणि सुंदर या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. विजयी होत आहे टीम पालघर. हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक करूया रत्नागिरी टीमचं सुद्धा. चांगली काटेकी टक्कर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळाली. वेल प्लेड बॉयज.